कल्याणपुर के नागरिकों को पिछले 10 दिनों से अघोषित लोड शेडिंग का सामना करना पड़ रहा है। मुख्य विद्युत वाहिनी में तकनीकी खराबी को दूर करने के प्रयास जारी हैं, किंतु महावितरण को अब तक इसमें कोई सफलता नहीं मिल पाई है। बिजली की बढ़ती मांग और विद्युत वाहिनी पर बढ़ते दबाव के चलते महावितरण को मजबूरन कल्याणपुर में लोड शेडिंग करनी पड़ रही है। स्वयं महावितरण के अधिकारियों ने भी इस स्थिति को स्वीकार किया। हालांकि उपभोक्ता नियमित रूप से अपने बिजली बिलों का भुगतान कर रहे हैं, फिर भी उन्हें इस असुविधा का सामना करना पड़ रहा है। इस संदर्भ में आज कल्याणपुर के शिवसेना उद्धव ठाकरे गुट की ओर से महावितरण के अधिकारियों से जवाब तलब की गई और एक लिखित निवेदन भी सौंपा गया। उनकी प्रमुख मांग है कि नागरिकों को निर्बाध और नियमित बिजली आपूर्ति सुनिश्चित की जाए। महावितरणच्या म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या या मुख्य कार्यालयाजवळ आलो आहे। कल्याणपूर्वेच्या सतत त्याची जो वीज पुरवठा खंडित होतो त्या संदर्भामध्ये आपण साहेब आणि राठोड साहेब यांना आपण त्या ठिकाणी विचारणा केली आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी जे सांगितलेलं आहे त्यामध्ये कुठेतरी तथ्य आहे। कारण पडग्याचं त्या ठिकाणी जे सबस्टेशन आहे तिथून त्या ठिकाणी जो सप्लाय आहे तो पाल स्टेशनला त्या ठिकाणी होत नाही आहे। नवीन प्रपोजल त्यांनी टाकलेलं आहे। त्या गैरसुविधेबद्दल त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं की थोडा संयम बाळगायला सांगितलेला आहे। असो परंतु आपण वेळोवेळी आपल्याला MSEBीला आपण सहकार्य करायचं आहे। लाईट जाते येते, परंतु यापुढे जास्त त्या ठिकाणी ते दक्षता घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि अशा प्रकारचं निवेदन आपण त्यांना दिलेलं आहे। आणि त्या पद्धतीने दुर्गे साहेब आणि राठोड साहेब यांनी आपल्याला आश्वासन दिलं की यापुढे नंतर जास्तीत जास्त आम्ही त्या ठिकाणी लाईट जाणार नाही किंवा वीज खंडित होणार नाही असा प्रयत्न आम्ही करणार आहोत। आपण जे दिलेलं निवेदन होतं काल आपण जो इशारा दिला होता त्या पद्धतीने त्यांनी विनंती केली की जास्तीत जास्त लोक येऊन देऊ नका। त्यामुळे आपण बाकीच्या लोकांना त्यांनी थांबवलेलं असलं तरी पण त्या ठिकाणी ठराविक एक शिष्टमंडळ म्हणून आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि त्या पद्धतीने आजचं जे निवेदन आहे हे आम्ही दिलेलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने हे निवेदन त्या ठिकाणी आपण दिलेलं आहे। तरी नागरिकांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी सहकार्य करायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। जी मुख्य वाहिनी आहे पडघा पाल 220 kV ती 4 तारखेपासून फॉल्टी आहे। याच्यावर आपला कल्याण पूर्व विभाग आहे, त्याला रिस्टोरेशनचं काम युद्धपातळीवर सुरू आहे, पण त्याला अजून थोडासा अवधी लागणार आहे। त्यामुळे आपल्या याच्यामध्ये जेव्हा जेव्हा आपलं लोड वाढतं तेव्हा ते लोड थोडंसं कमी करण्यासाठी आम्ही दुर्दैवाने लोड शेडिंग करावं लागतं आहे। तर माझं सगळ्यांना असं आव्हान आहे की तुम्ही थोडेसे संयम बाळगा। आमची अडचण असल्यामुळे आम्हाला तेवढी तुम्ही मदत करा।